लोकसभेला निराशाजनक कामगिरी झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवत चांगलं कमबॅक केलं। या यशाला 15 दिवस उलटत नाहीच तोच बीडमध्ये मसाजोगच्या सरपंच देशमुखांचं हत्या प्रकरण घडलं। या हत्या प्रकरणावरनं पहिल्यापासूनच अजितदादांचे स्ट्रॉंग सपोर्टर राहिलेल्या धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केले जात आहेत। बघूयात। विधानसभेतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये अधिवेशन भरलंय। यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावली। मात्र मंत्री धनंजय मुंडेंनी अधिवेशनाकडे पाठ फिरवली आहे। दरम्यान धनंजय मुंडे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाहीत असं कारण त्यांच्या संपर्क कार्यालयानं दिलंय। आज आपल्यापैकी अनेकांना शंका होती, काल प्रश्न विचारले गेले, पण आदरणीय भुजबळ साहेब आजच्या शिबिराला त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते। धनंजय मुंडे सुद्धा आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी निश्चितपणाने पोहोचतील। पक्षाचे सर्वच वरिष्ठ स्तरावरचे नेते आजच्या या शिबिराला त्या ठिकाणी उपस्थित होते, हे मला आज खास करून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचे राईट हँड वाल्मिक कराड जेलची हवा खातोय। यावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस राजकीय दबाव सुद्धा वाढतोय। एकीकडे धनंजय मुंडेंनी मोदींच्या मुंबई दौऱ्यापासून दूर ठेवल्याची चर्चा असतानाच आता शिर्डीतील अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचं कारण ठरत आहे। 15 जानेवारी मोदींच्या शिकवणीपासून लांब, 16 जानेवारी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ, 18 जानेवारी राष्ट्रीय अधिवेशनालाच दांडी। एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्यापर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं? ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात, ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात, सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावर तर तसंच गामजा, तो हातात दोरे, तसेच त्यांना लॉकअपमध्ये ट्रीटमेंट भेटते। फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो। हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना। एक असा वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल, तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते। फक्त तथ्य समोर येऊ द्या, आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही। तथ्य समोर आल्यानंतर थोडा इशारा पण असेल, आम्ही फायनल नाही, थोडा इशारा पण पोलिसांच्याकडून असेल की दिशा त्या बाजूने जात आहे, तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल। पण तोपर्यंत नुसतं कोणाचाही म्हणजे व्यक्तिगत द्वेषाभावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही असा राजकारणामध्ये हे करणं हे योग्य नाही। आणि सामाजिक वातावरण, खास करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे। एकीकडे धनंजय मुंडे राष्ट्रीय अधिवेशनाकडे फिरकले नाहीत, तर दुसरीकडे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी आवर्जून हजेरी लावली। मात्र या अधिवेशनात छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये अबोला कायम असल्याची माहिती सुद्धा समोर आली। यावेळी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बसले होते। विशेष म्हणजे भुजबळ अधिवेशनात पूर्णपणे हजेरी न लावता अवघ्या 2 तासातच माघारी परतले। असं तुम्ही म्हटलेलं ठीक आहे। त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे। याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही। बाबांनी सांगितलं बरोबर आहे, सबूर ठेवा, श्रद्धा ठेवा। श्रद्धेनं काम केल्यानंतर सुद्धा जर कोणी आपल्याबरोबर अश्रद्ध पद्धतीनं वागत असेल तर काय करावं? धनंजय मुंडे अजित पवारांचे स्ट्रॉंग सपोर्टर म्हणून ओळखले जातात। 16 जानेवारीला धनंजय मुंडेंनी परळीमध्ये जनता दरबार घेतला। मात्र तब्येतीचं कारण पुढे करत शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला दांडी मारली। त्यामुळे यामागे अजित पवारांची खेळी आहे का, की पक्षावरचा दबाव वाढण्यासाठी मुंडेंनी अधिवेशनाकडे पाठ फिरवली, अशा चर्चा सध्या सुरू झाल्या। प्रशांत शर्मासह पंकज जळवी, पुढारी न्यूज, शिर्डी।